नमस्कार, मी संध्या देसाई. SD पंचम ह्या YouTube चॅनलवरील अमूल्य ठेवा या सदरमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आपल्या बोलीभाषेमध्ये सहजपणे आपण बोलतो हिंदू धर्माचे 33 कोटी देव आहेत. गाईला म्हणजे कामधेनूला आपण गोमाता असे समजतो आणि गोमातेच्या पोटात 33 कोटी देवांचा वास असतो. त्याचप्रमाणे देव दीपावलीच्या दिवशी स्वर्गातून 33 कोटी देव पृथ्वीवर अवतरतात असेही सांगितले जाते. परंतु 33 कोटी देव हे खरे आहे का, यामध्ये तथ्य आहे का? त्याचप्रमाणे 33 कोटी देव ही संकल्पना नेमकी काय आहे? ही संकल्पना खरी असेल तर त्याप्रमाणे कोणकोणते 33 कोटी देव आहेत? 33 कोटी देवी देवतांची 33 कोटी मंदिरे आहेत का? असे एक ना अनेक प्रश्न माझ्याप्रमाणे तुमच्याही मनात नक्कीच आले असतील. तर यासाठी आज मी आपल्याला या व्हिडिओमधून 33 कोटी देव ही संकल्पना नेमकी काय आहे, त्याचे रहस्य काय आहे, याबाबतची संपूर्ण माहिती म्हणजेच अमूल्य ठेवा असलेली ही माहिती या व्हिडिओमधून मी देणार आहे. तर केवळ हीच माहिती नव्हे तर अशाच प्रकारे विविध प्रकारची उपयुक्त माहितीचे व्हिडिओज ह्या चॅनलवरून क्रमशः अपलोड होणार आहेत. त्यासाठी कृपया ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण 33 कोटी देव ही संकल्पना नेमकी काय आहे आणि त्याचे रहस्य काय आहे हे जाणून घेऊया. मराठी भाषेप्रमाणे कोटी म्हणजे करोड. कोटी हा संख्यारूपी शब्द वापरून कोटी म्हणजे करोड असे समजले जाते आणि त्याप्रमाणे 33 कोटी देव म्हणजे 33 करोड देव अशा चुकीच्या माहितीने आपण बोलत असतो. परंतु 33 कोटी मधील कोटी हा दुसरा टी नसून कोटी यामधील टी हा पहिली वेलांटी आहे. याचे कारण मायथॉलॉजिकल फॅक्ट्स इन हिंदू कल्चर यामध्ये असे स्पष्ट केले आहे. 33 कोटी देव यामधील कोटी हा शब्द संस्कृत भाषेमधून वापरला गेला आहे. त्याप्रमाणे संस्कृत भाषेमधील कोटी शब्दाचा अर्थ सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ, महान, उच्चतम अशा प्रकारे वापरला गेला आहे आणि दुसऱ्या अर्थाने कोटी याचा अर्थ प्रकार असा सांगितला आहे. त्यामुळे 33 कोटी देव म्हणजे 33 करोड देव हे मराठी भाषेप्रमाणे अर्थ करणे पूर्णपणे चुकीचे आहे आणि ही संकल्पना 33 करोड देव नसून 33 महान सर्वश्रेष्ठ देवी देवता असे वर्णन केले आहे. तर नेमके 33 कोटी देवी देवतांचे रहस्य काय आहे, कोणकोणत्या देवी देवता आहेत, याबाबतची विस्तृत माहिती आपण घेऊया. सर्वप्रथम ही माहिती घेणे किती महत्वाचे आहे हे आपण जाणून घेऊया. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असे आपण शाळेत प्रवेश करताच म्हणजेच आपले शालेय जीवन चालू होताच आपले गुरुजन आपल्याला शिकवत असतात आणि आपण त्याप्रमाणे म्हणत असतो. पिढ्यानपिढ्या चालू आहे आणि पुढे नक्कीच चालू राहील अशी ही अपेक्षा आहे. परंतु आपण जेव्हा पुढच्या शाळेमध्ये प्रवेश करतो किंवा अगदी परदेशी शिक्षण जरी घ्यायचे झाले तरीही दुसऱ्या शाळेमध्ये प्रवेश करताना आपल्याला महत्वाचा असतो तो शाळेचा दाखला. शाळेच्या दाखल्यावर मात्र हे गुरुजन नावाप्रमाणेच जात आणि धर्म हे न विसरता नोंद करतात. कारण त्या दाखल्यामध्ये नावाप्रमाणे जात आणि धर्म नोंद करणे हे अनिवार्य असते आणि त्याशिवाय तो दाखला ग्राह्य मानला जात नाही. तर दुसरे उदाहरण म्हणजे काही राजकारणी लोक एका सभेमध्ये सर्व धर्म समभाव, जात धर्म काहीही नाही, स्त्री आणि पुरुष फक्त 2च जाती आहेत अशी भाषणे देतात आणि दुसऱ्या दिवशी लाखो जनसमुदाय जमा करून जातीच्या आरक्षणाची सभा घेतात. हा विषय थोडा वेगळा असला तरी पण यामध्ये एवढेच सांगायचे आहे जात आणि धर्म किती महत्वाचा आहे. त्यामुळे भारतामध्ये परंपरा, जात, धर्म याला अनन्यसाधारण महत्व दिले गेले आहे. त्यामुळे प्रत्येकाला स्वतःच्या माहितीबरोबर आपली जात, धर्म, परंपरा याबाबतची सखोल माहिती नसली तरी पण प्राथमिक माहिती असणे नक्कीच गरजेचे आहे असे मला वाटते. तर आता आपण 33 कोटी देव आणि त्याबाबतची माहिती आणि रहस्य जाणून घेऊया. हिंदू धर्म पुराण तत्वकथेप्रमाणे हिंदू धर्म हा अपौरुषेय धर्म म्हणून मानला जातो. अपौरुषेय धर्म म्हणजे या धर्माची स्थापना
कोणत्याही पुरुषाने किंवा मानवाने केलेली नाही असे सांगितले जाते। त्यामुळे एरर्स ऑफ इन्स्ट्रुमेंट म्हणजे साधन दोष आणि अभिज्ञानपासून हा धर्म मुक्त आहे। म्हणूनच हिंदू धर्म हा अविनाशी, अमर आणि शाश्वत आहे। देवी देवता, लढाया करतानाच्या कथा सांगितल्या जातात, आपल्याला त्या माहिती आहेत। परंतु हिंदू देवता कोणत्याही अन्यायाची बाजू घेऊन लढत नाही। हिंदू देव हे निसर्गातील विविध शक्तींची आणि सृष्टीतील विविध बाजूंची रूपे आहेत। त्यामुळे ईश्वराने निसर्गाचे विकृत परिणाम मानवी जीवनावर कमी होण्यासाठी, जास्तीत जास्त चांगले जीवन जगता येण्यासाठी, म्हणजेच निसर्गाचे व्यवस्थापन आणि समतोल राखण्यासाठी वेगवेगळ्या देवी देवतांवर वेगवेगळे कार्यभार सोपवले गेले। थोडक्यात वेगवेगळ्या देवी देवतांमध्ये विविध प्रकारचे खाते वाटप केले आहे। ते काय आणि कसे आहे हे आपण समजून घेऊया। 33 कोटी देव म्हणजे 33 प्रकारच्या सर्वोच्च, सर्वश्रेष्ठ आणि महान देवतांकडे हा कार्यभार सोपवला गेला। तो कशा प्रकारे सोपवला गेला आणि ह्या 33 कोणकोणत्या देवी देवता आहेत, 33 प्रकारचे देव आणि 33 प्रकारचे विविध कार्यभार याबाबतची माहिती घेऊया। यामध्ये 8 वसु, 11 रुद्र, 12 आदित्य, 1 इंद्र आणि 1 प्रजापती अशी ही सर्वश्रेष्ठ 33 देवांची श्रेणी तयार केली गेली। 1 इंद्र आणि 1 प्रजापती स्थानावर 2 अश्विनी कुमार अशी काही ठिकाणी नोंद केली आहे। तर अशा प्रकारे निसर्गाची निर्मिती आणि नियंत्रण करणाऱ्या ह्या 33 शक्ती यामधील 8 वसु म्हणजेच अष्टवसूंची माहिती घेऊया। या अष्टवसूंमध्ये सर्व विश्वाची प्रतीक असलेली पंचमहाभूते, यामध्ये अग्नी, वायू, जल, पृथ्वी आणि आकाश ही पंचमहाभूते, त्याचप्रमाणे संपूर्ण ब्रह्मांडाचे प्रतीक सूर्य, चंद्र आणि तारे म्हणजे स्कंद पुराणामध्ये सांगितलेले निसर्गाच्या अष्टपैलूंचे प्रतिनिधित्व करणारी हे पंचतत्वे आणि चंद्र, सूर्य, तारे याप्रमाणे हे 8 वसु म्हणजेच अष्टवसु। तर दुसरे म्हणजे 11 रुद्र। 11 रुद्रांची 2 प्रकारे माहिती दिली आहे। काही ग्रंथांमध्ये मानवी शरीराचे प्रतीक दर्शविले आहे। त्याप्रमाणे 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये आणि मन। 5 ज्ञानेंद्रिये म्हणजे जीभ, नाक, कान, डोळे आणि त्वचा। तर 5 कर्मेंद्रिये हात, पाय, तोंड। तोंड म्हणजे वाणी, पायू आणि उपस्थ म्हणजे प्रजनन। ही 5 कर्मेंद्रिये म्हणजे 5 हालचाल करणारी इंद्रिये। 5 ज्ञानेंद्रिये आणि 5 कर्मेंद्रिये यांच्यामध्ये म्हणजे उभयात्मक मानले गेलेले 11वे इंद्रिय म्हणजे मन। मनाच्या आदेशाप्रमाणे कामेंद्रिये काम करत असतात। अशा प्रकारे काही ग्रंथांमध्ये 11 रुद्र वर्णन केले आहेत। तर विष्णू पुराणानुसार रुद्र हा शिवाचा अवतार दर्शविला आहे। याप्रमाणे भगवान शिवशंकर जेव्हा अर्धनारीच्या रूपामध्ये होते त्यावेळी त्यांचा हा रुद्र अवतार, म्हणूनच याला रुद्र रूप असे नाव दिले गेले। या रुद्र अवताराचे पुरुष रूपामध्ये 11 अवतारामध्ये विभाजन केले गेले। त्यापैकी काही सौम्य म्हणजे पांढरे, तर काही गडद आणि भयंकर होते। ते 11 रुद्र अवतार अशा प्रकारे मनु, मन्यू, महत, शिव, ऋतुध्वज, महिनस, उम्रतेरस, काल, वामदेव, भव आणि धृत म्हणजे ध्वज अशा प्रकारे हे 11 रुद्र अवतार आहेत। त्याचप्रमाणे 12 आदित्य, 33 कोटी देवांमध्ये 12 आदित्यांचे 2 प्रकारे वर्णन केले आहे। त्याप्रमाणे प्रत्येक दिवसाचे, ऋतूचे आणि प्रत्येक महिन्याचे महत्त्व समजून घेऊन 12 महिन्यांची कालगणना ही 12 आदित्यांशी केली गेली आहे। म्हणजेच 12 महिन्याच्या कालगणनेचे प्रतीक हे 12 आदित्यांशी केले गेले आहे, म्हणजेच 12 महान शक्तींशी केले गेले आहे। तर दुसऱ्या प्रकारे 12 आदित्यांचे वर्णन हे अंशुमन, आर्यमन, आकाशगंगेचा मार्ग दाखवणारा आणि मैत्रीची साथ देणारा आर्यमन, इंद्र, देवतांचा राजा आणि सर्वांचा प्रमुख असलेला इंद्र, त्वष्टा, भगवान विश्वकर्माप्रमाणे मानले जाणारा शिल्पकार, धानू म्हणजे धात्री, पिवळ्या रंगाशी आणि शरीर स्वास्थ्याशी संबंधित असलेली देवता म्हणून धानू म्हणजे धात्रीचे वर्णन केले आहे। पर्जन्य,
पर्जन्य हे मेघांमध्ये निवास करणारे आणि ताप शांत करणारे असे वर्णन केले आहे। भग संसाराचा पालन करता देव, वैभवाचा स्वामी असलेला भग। मित्र सकाळचा सूर्यप्रकाश देणारा आणि सकाळच्या पूजा प्रार्थनेची वेळ देणारा तो मित्र। त्याचप्रमाणे वरुण आकाश, पाणी आणि महासागराचा स्वामी वरुण। विवस्वान विवस्वान म्हणजे सूर्य, महत्वपूर्ण देवता आणि ब्रह्मांडाचा केंद्र म्हणून विवस्वान म्हणजे सूर्याला स्थान दिले आहे। संकटकाळी पृथ्वीवर अवतरणारा, संसाराचा रक्षण करता आणि सर्वात महत्वपूर्ण देवता म्हणून विष्णूला स्थान दिले आहे। त्याचप्रमाणे सवित्र सवित्र म्हणजे चेतना आणि बुद्धिमत्ता देणारा देव, मनुष्याला दीर्घायुष्य देणारा। अशा प्रकारे 12 आदित्यांचे वर्णन हे दुसऱ्या ग्रंथामध्ये सांगितले आहे। त्यानंतर 33 कोटी देवांमध्ये 1 इंद्र आणि 1 प्रजापती। इंद्र स्वर्गाचा आणि संपूर्ण सृष्टीचा राजा, आकाश, वीज, हवामान, मेघगर्जना या सर्वांचा राजा, पावसाची शक्ती आणि सर्व चक्राचा रिमोट स्वतःच्या हातामध्ये असलेला स्वर्गाचा आणि सर्व देवतांचा राजा म्हणजे इंद्र। त्याचप्रमाणे 1 प्रजापती, निर्मितीचा अधिपती म्हणजे प्रजापती, ब्रह्माचा मानसपुत्र, ज्याच्यावर पृथ्वीची रचना आणि सर्व सृष्टीचा भार दिला आहे असा प्रजापती। थोडक्यात सृष्टीची वैश्विक शक्ती म्हणजे प्रजापती। अशा प्रकारे अष्टवसु, 11 रुद्र, 12 आदित्य, 1 इंद्र आणि 1 प्रजापती असे 33 सर्वश्रेष्ठ देव म्हणजे 33 कोटी देव। त्यामुळे अलौकिक शक्ती असलेले हे 33 कोटी देव असे वर्णन केले आहे। निसर्गाची निर्मिती आणि सृष्टीचे नियंत्रण करणारी ही महान शक्ती म्हणजे हिंदू धर्माचे 33 कोटी देव। तर कोटी या शब्द प्रयोगामुळे 33 कोटी देव म्हणजे 33 करोड देव हे चुकीचे असून 33 कोटी म्हणजे 33 महान सर्वश्रेष्ठ देवता म्हणून वर्णन केले आहे। अशा प्रकारे आपण शब्दांच्या अर्थ आणि माहिती घेऊन प्रत्येक गोष्टीची सखोल माहिती घेतली तर कोटी या शब्दाच्या अर्थाप्रमाणे 33 कोटी म्हणजे 33 करोड देव आणि 33 कोटी हा संस्कृत शब्दाप्रमाणे 33 सर्वश्रेष्ठ महान देवता हा शब्दप्रयोग आणि त्याबाबतची माहिती म्हणजे ते शब्द आणि शब्दांनी मिळणारी ही सुंदर माहिती। शब्द दुमदुमला तर नाद होतो, शब्द फुलला तर संवाद होतो आणि शब्दांनी शब्द फुलवला तर सुसंवाद नक्कीच होतो। तर आजची ही 33 कोटी देवी देवतांची माहिती आपल्याला उपयुक्त वाटली असेल, याबाबतचे खरे रहस्य काय आहे हे समजले असेल तर तुमच्याप्रमाणे इतरांना ही माहिती समजावी, त्यांचे गैरसमज दूर व्हावेत आणि हिंदू धर्माची सर्वश्रेष्ठ देवी देवता कोणकोणत्या आणि कशा आहेत याबाबतची माहिती समजण्यासाठी कृपया हा व्हिडिओ आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा की ज्यामुळे त्यांचे गैरसमज दूर होतील आणि त्यांना खरी माहिती काय आहे, हिंदू धर्माच्या देवी देवतांचे रहस्य काय आहे, महत्व काय आहे ते नक्की समजेल। तर आता इथेच थांबूया, पुन्हा भेटूया अशाच उपयुक्त माहितीच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार। प्रसन्न घर आणि आनंदी मन हेच करे धन, शुभम भवतु।